अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुरुचरित्र सप्ताह पारायणाला वेळ नाही का? मग काळजी करू नका. फक्त एकदा हा जबरदस्त दत्तगुरूंचा झरा ऐका किंवा म्हणा. यामुळे संपूर्ण पारायणाचं पुण्य नक्कीच मिळेल. होय, इच्छा असूनही अनेकांना गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही. कामाचा ताण असतो, घरातील जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं, आजारपण यांमुळे अनेकांच्या इच्छा असून देखील पारायण राहून जातं. पण काळजी करू नका. मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी लक्ष्मीच्या कृपेचा आणि गुरुकृपेचा अद्भुत संगम आहे. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा तर केलीच जाते. शिवाय गुरुवारची व्रतपूजा आणि श्री गुरुचरित्र पारायण करण्याची विशेष प्रथा आहे. गुरुचरित्र पारायण केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, अशी दृढ श्रद्धा आहे. पण आपल्यापैकी अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्राचं पारायण हे पूर्ण शक्य होत नाही. मग काय करावं? काहींकडे लहान मुलं असतात, ज्यांना सांभाळताना पारायणाची वेळ मिळत नाही. तर काहींना घरातील आजारी व्यक्तींमुळे किंवा ज्येष्ठांच्या सेवेमुळे पारायणासाठी बसता येत नाही. काही महिला नोकरी करतात, कामावर जातात आणि दिवसभर काम असल्यामुळे त्यांना इतका वेळच नसतो की ते गुरुचरित्र पारायण करू शकतात. काही जणांना कामाचा इतका ताण असतो की त्यांना पारायणासाठी मन एकाग्र करणं देखील शक्य होत नाही. अशा वेळी मनात एक खंत राहतेच की आपण इतक्या मोठ्या पुण्याला मुकतोय. पण आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही, कारण हा एक असा उपाय आहे जो केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे नक्कीच मिळेल. तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. फक्त एकदा हा दत्तगुरूंचा झरा किंवा मंत्र वाचायचा आहे किंवा ऐकायचा आहे. होय, हे खरं आहे. या दत्तगुरूच्या झऱ्यामध्ये इतकी शक्ती आहे की तो तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाचं संपूर्ण पुण्य देतो. ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी नुसतं श्रवण केलं तरी त्यांना अधिक पुण्य मिळतं. गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी लाभते. हे फायदे अनेकांनी अनुभवले आहेत. आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात. जर तुमच्या घरात काही ना काही अडचणी सुरू राहत असतील, जसे की पैशाची अडचण असेल, आजारपण, पैसा येऊनही न टिकणं, मुलांचं न ऐकणं, तर अशा पद्धतीने हे गुरुचरित्र पारायण आपण नक्की करायचं आहे. गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता तसेच घरातील सदस्यांना आरोग्य प्रदान होतं. एवढंच नाही तर माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहून आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. हा दत्तगुरूंचा झरा तुम्हाला हेच सर्व लाभ मिळवून देईल. आता वेळ झाली आहे त्या अद्भुत दत्तगुरूंच्या झऱ्याची मन लावून ऐका आणि शक्य असल्यास माझ्यासोबत तुम्ही देखील म्हणा किंवा मनातल्या मनात स्मरण करा. अनुसूयेच्या सुता, दत्ता तुझाची रे आसरा, सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. कपट वेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आले, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले. भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा. वांझेची ती भक्ती पाहुणी, दिदले संततीला दुग्ध फोडिले भिक्षेसाठी. वृद्धची महिषाला वेल उपटोनी कुंभ अर्पिला, भक्ताला द्विजवरा अन्न अल्पची तुझ्या कृपेने. सहस्र द्विज जेविले, मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले. अष्टही रूपे दीपवाळीला, दाविले शिष्यवरा. अल्पमतीने पुष्य गुंफिले, साक्षपटाया जरा. विनवू अनंता दर्शन द्यावे, जोडून आपले करा. अंत नका हो बघू, नका मुळी या हो या सत्वरा. किती पवित्र, भक्तीने ओथंबलेले शब्द आहेत. साधेच परंतु प्रभावी. गीतकार अनंत वैद्य यांनी जीव ओतून अगदी मनापासून रचले आहेत. किती सुंदर आणि प्रभावी आहे हा दत्तगुरूंचा झरा. ज्यांना गुरुचरित्र पारायणासारखे मोठे पारायण करायला वेळच मिळत नाही, त्यांच्यासाठी हा अत्यंत सुंदर, सोपा असा दत्तगुरूंचा झरा अतिशय उपयुक्त आहे. हा दत्तगुरूंचा झरा तुम्ही एकदा नक्की ऐका किंवा वाचा.
तरी तुम्हाला नक्कीच खूप सकारात्मक अनुभव येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या प्रभावी उपायाचा लाभ घेता येईल. तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायण करायला वेळ मिळत नाही, तेव्हा तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.